नमस्कार, मी माधव भालेराव हिंदी विभागाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण अशाच एका वेगळ्या चित्रामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर उमेश भालेराव, हे किडनी तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टरीचा पेशा करत करत त्यांना एक नाटकाचाही असा छंद आहे की अनेक नाटकं केली आहेत. त्यांचं 17 तारखेला एक नूतन नाटक नांदेड येथे प्रसारित होणार आहे. डॉक्टरच्या व्यवसायामध्ये काम करत असताना त्यांना हा नाटकाचा छंद कसा लागला या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण एक नावलौकिक डॉक्टर आहेत, किडनी तज्ज्ञ आहेत. आपण जर बघितलं तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक जण डॉक्टर आहेत, परंतु हा डॉक्टर पेशा करत करत असताना आपल्याला नाटक करावं असं का वाटलं? नाटक हा माझा छंद आहे. म्हणजे डॉक्टरी जरी पेशा असला तरी नाटक हा छंद आहे. प्रत्येक माणसाला छंद असतो. कोणाला काही छंद असतो, कोणाला चित्रकलेचा छंद असतो, कोणाला नृत्याचा छंद असतो. तसंच मला नाटकाचा छंद आहे. माझं नाट्यक्षेत्र म्हणजे MA पण झालेलं आहे, MA इन थिएटर्स आर्ट्स अँड फिल्म्स. आणि हा छंद मला फार पहिल्यापासून आहे. कॉलेजच्या काळामध्ये वगैरे भरपूर नाटकं केलेली आहेत किंवा नांदेड येथील रंगमंचावर सुद्धा काही नाटकं सादर केलेली आहेत. एवढ्या धावपळीच्या युगामध्ये आणि डॉक्टरीचं शिक्षण घेत असताना नाटकामध्ये रमावं असं नेमकं काय म्हणजे तुमच्या सानिध्यामध्ये असे कोणते मित्र परिवार होते का की नाटककार होते? कसं आहे की व्यवसायाचा ताणतणाव हा सगळ्यांनाच असतो. तसा आमचा व्यवसाय बराच ताणतणावाचा आहे. आणि कुठलाही छंद जेव्हा आपण जोपासतो ते एक रिलॅक्सेशन असतं, ते एक मेंटल पीस असतं. तसंच माझ्या बाबतीमध्ये नाटक हे जे आहे ते ते एक म्हणजे कलेचा तर भाग आहेच, पण एक मेंटल रिलॅक्सेशन, एक मेंटल पीस हा भाग आहे. वयाच्या किती वर्षापासून तुम्हाला हा नाटकाचा छंद? मी शालेय जीवनापासूनच नाटकामध्ये काम करतोय. म्हणजे साधारण 10 वर्षाचा असेल, 10-12 वर्षाचा, तेव्हापासून शाळेच्या नाटकांमध्ये कामं करणे, मग कॉलेजच्या नाटकांमध्ये कामं करणे असं. आपण लंडनमध्येही वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. त्या ठिकाणी काम करत असताना नाटक करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी तुमच्यावर आला? लंडनमध्ये नाटक केलं नाहीये, पण तिथली खूप नाटकं, खास करून शेक्सपियरची, आगाथा ख्रिस्तीची, आम्ही नाटकं पाहायला जातो. जसं न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवे स्ट्रीट आहे, तसं लंडनमध्ये एक स्ट्रीट आहे जिथे खूप नाटकाचे थिएटर्स आहेत. आणि आम्ही तिथे जाऊन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नाटकं पाहिली, नाटकांचा अभ्यास केला की ते कशा प्रकारे सादर करतात असं. आता तुम्ही लहानपणापासून तुम्हाला नाटकांचा जवळपास छंद आहे, त्यामुळे आपण आतापर्यंत किती नाटकामध्ये असा सहभाग घेतलाय आणि किती नाटक प्रसारित केलं? आता खरं खूप म्हणजे तसं पाहायला गेलं तर जवळजवळ एक 1.5-2 वर्षातनं एकदा एक नाटकामध्ये भाग असतोच. पण त्याच्या आधी अजूनही जास्त भाग असायचा. बरीच नाटकं केलेली आहेत, एकांकिका केली आहेत, लोकनाट्य केलेली आहेत, नाटकाचे विविध प्रकार जे असतात ती केलेली आहेत. ज्याला एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणतात तेही केलेलं आहे. आता तुमचं 17 तारखेला जो नाटक येणार आहे त्या नाटकाचं नाव काय आणि त्या नाटकाचा नेमका हेतू काय आहे? ते मुख्य मला तुम्हाला सांगायचं आहे की 17 तारखेला जे नाटक येत आहे ते श्री सदानंद देशपांडे यवतमाळचे आहेत. त्यांनी लिहिलेलं नाटक आहे. एक रहस्यमय विनोदी नाटक आहे आणि त्याचा उद्देश असा आहे, फक्त मनोरंजन आहे. लोकांना निखळ 2 तास मनोरंजन करावं असा हा उद्देश आहे. मग त्यातनं काही प्रबोधन म्हणा किंवा त्यातलं बाकी फार खोलवर असा उद्देश नाही. काही नाटकं अशी असतात की काही मेसेज देणारे नाटकं असतात, काही प्रबोधन करणारे नाटकं असतात, काही ज्याला आम्ही प्रायोगिक रंगभूमी म्हणतो असे असतात. तर तसं काही नाही आहे. एक 2 अंकी निखळ विनोदी नाटक आहे. तर आपण जर बघितलं तर सध्याच्या ह्याच्यामध्ये डिजिटल युगामध्ये लावणी असेल किंवा इतर पिक्चर ही असतील वेगवेगळ्या दर्जाचे आहेत, त्यामुळे मराठी नाटकं हे कुठेतरी आता त्यांचं महत्त्व कमी होत आहे. हो, ही गोष्ट म्हणजे नक्कीच चिंताजनक आहे की मराठी नाटकांचा रसिक वर्ग जो आहे हे या सोशल मीडियामुळे म्हणा किंवा मूवीज त्याच्यामुळे म्हणा हा जरा कमी होत चालला आहे. पण
सादरकर्ते आणि जे व्यावसायिक रंगभूमीवर काम करतात ते इतके मराठी माणसं इतके नावाजलेले आहेत, इतके गुणी आहेत की त्यांनी म्हणजे नाटक त्यांचं आलं, ते जेव्हा इथे स्टेजवर येतात तर अजूनही लोक त्यांना पाहण्याकरता, त्यांचं नाटक पाहण्याकरता जातात. तर निश्चितच मराठी रंगभूमीचं महत्त्व हे कमी झालेलं आहे असं मी म्हणत नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी मराठी रंगभूमीकडे आणि नाटकांकडे, रंगभूमीवरचे बाकी कलाकृतींकडे जास्त लोकांनी पाहावं अशी मनोमन इच्छा तर आहेच. आपल्या येणाऱ्या 17 तारखेच्या नाटकाचं नाव काय आहे? नाटकाचं नाव आहे कशात काय लफड्यात पाय. छान नाटक आहे, हस्तखेळतं नाटक आहे. हां, आणि हा जो उद्या येणारं जे नाटक आहे 17 तारखेचं नाटक आहे, ते नाटक म्हणजे सर्वांसाठी खुलं आहे की फक्त तुमच्या IMA प्लॅटफॉर्म, म्हणजे IMA ही एक संघटना आहे डॉक्टर्स असोसिएशनची. IMAचा हॉल आहे, त्या हॉलचं थोडंसं रिपेअर वर्क वगैरे करायचं होतं, त्याच्यामुळे एक फंडरेझिंग म्हणून IMAनी हे सादर करत आहे. IMAच्या प्लॅटफॉर्मवर अगदी जुजबी तिकीटं आहेत. आजकाल तुम्ही जर पाहिलं तर तिकिटांचे जे मूल्य आहे ते खूपच जास्त झालेलं आहे. 900 रुपये, 1200 रुपये, 700 रुपये असे झालेले. IMAनी 500 आणि 300 असंच ठेवलेलं आहे, जे काय फंड रेझिंग होईल. पण मुख्य आमचं IMAची एक कल्चरल ॲक्टिव्हिटी जी आहे, जी सांस्कृतिक एक ॲक्टिव्हिटी आहे, ती करण्याकरता म्हणून आम्ही हे खरं नाटक उचललं होतं. नाटक हे फक्त डॉक्टरांसाठी आहे की सामान्य नाही, सगळ्या कोणी येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. सामान्यांसाठी सुद्धा आहे. श्री जुगल किशोर धूत, व्हिनस ट्रेडर्स, जे BK हॉलच्या तिकडे आहे, त्यांच्याकडे तिकीटं उपलब्ध आहेत. तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि आवर्जून हे नाटक पहा, कारण हे नक्की आवडेल याची मला खात्री आहे. त्याच्यामधला एखादा कोणता असा प्रसिद्ध व्हायला पाहिजे असा डायलॉग त्या नाटकातला म्हणता येणार नाहीये, कारण तिथे असंच एक एक लाईन असं आहे त्या नाटकातलं. मराठी कला कुठेतरी जपली पाहिजे, वाढली हो. पाहिजे, या उद्देशानेच या नाटकाचा उद्देश. तो तर उद्देश असतोच, नाटक सादर करण्यामागचा तो एक उद्देश असतोच की मराठी कला ही लोकांसमोर जास्तीत जास्त प्रमाणात यावी. मी नाटक करतोय, कोणी काही दुसरं एखादं छान वाद्य वाजवत असेल, कोणी एखादं छान गाणारे असतील, ह्या ज्या परफॉर्मिंग आर्ट आहे हे लोकांच्या समोर जास्तीत जास्त आलं पाहिजे. मराठी रंगमंचावर अनेक कलाकार, मोठे मोठे कलाकार आहेत, यांची कधी तुमची चर्चा झाली का, कधी भेट झाली का? कारण तुम्ही या क्षेत्रामध्ये, डॉक्टरीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एवढं मोठं मराठी नाटक तयार करून तो प्रेक्षकासमोर आणायचं, या संदर्भामध्ये जे मोठे मोठे कलाकार आहेत त्यांच्यासोबत कधी तुमची भेट आणि तुम्ही ही कला सादर करता असं कुणासोबत चर्चा झाली? नाही, जे मोठे कलाकार आहेत ते बरेच ओळखीचे आहेत, त्यांना माहिती आहे मी हे करतो. मी नांदेडमध्ये असतो, आता पुण्याचे, मुंबईचे बरेच कलाकार आहेत, माझे मित्र पण आहेत, माझ्या ओळखीचे पण आहेत. नांदेडला जेव्हा केव्हा येतात, घरी येऊन पण जातात, तर त्यांना माहिती आहे. ह्याच्याबद्दल कायम चर्चा रंगत असते आमची. प्रेक्षकांना काय आव्हान करणार 17 तारखेच्या नाटकाच्या? मी प्रेक्षकांना जरूर आवाहन करेन की जरूर नाटक पाहायला या. खूप छान नाटक आहे. कलाकार मंडळी सर्व खूप छान करतायत, खूप मेहनत घेतलेली आहे. जवळजवळ महिनाभर या नाटकातल्या बारीक बारीक गोष्टी चांगल्या व्हाव्यात याकरता म्हणून जे कलाकार आहेत त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे. आपण आल्यानं ह्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल, एक मार्गदर्शनही मिळेल. समजा काही नाटकामध्ये उणिवा होत असतील तर आम्हालाही कळेल. एक दिग्दर्शक म्हणून मी ही जबाबदारी घेतो काही उणिवा राहिल्या तर. आणि असेच कलाकार जेव्हा पुढे येत राहतील, या उणिवांमधूनच आपण शिकत राहू. तर नक्की या कलाकारांना प्रोत्साहन द्या आणि आमचा उत्साह वाढवा. धन्यवाद साहेब. तुम्ही धन्यवाद. डॉक्टरच्या क्षेत्रामधून मराठी भाषा जपली पाहिजे या उद्देशाने आपण काम करतात. प्रेक्षकांना तुम्ही हसवण्याचंही सुद्धा काम करतात आणि 17 तारखेला नक्कीच तुमच्या नाटकाला लोक प्रतिसाद देतील.
येईल अशी अपेक्षा करतो.